प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉक्टर संजय बंग यांची प्रचार मोहिमेला धडाकेबाज सुरुवात। येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांनी प्रचार मोहिमेला धडाकेबाज सुरुवात केली आहे। या प्रभागातील मतदारांनी सदर उमेदवाराला भरगच्च प्रतिसाद देऊन निवडून आणण्याचे वचनही दिले आहे। या प्रचाराच्या वेळी प्रभाग क्रमांक 2 चे नागरिक, शिवसेना शिंदे गटाचे नेते, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। येत्या 20 तारखेला दिग्रस नगर परिषदेच्या प्रभाग 2 साठी निवडणूक घातली आहे। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर संजय बंग हे आमचे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। अतिशय चांगला उमेदवार या ठिकाणी पक्षाने दिलेला आहे आणि डॉक्टर बंग सरचं दिग्रससाठी जे योगदान आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यांची दूरदृष्टी, त्यांची विकासात्मक दृष्टी ही सर्व दिग्रसवासियांना माहित आहेच। माझी या चॅनलच्या माध्यमातून या प्रभागातील सर्व जनतेला विनंती आहे की येत्या 20 तारखेला डॉक्टर संजय बंग यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचे चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करावं आणि पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांचे हात बळकट करावे आणि आपल्या प्रभागाचा विकास या डॉक्टर संजय बंग यांच्या माध्यमातून साधून घ्यावा अशी समस्त जनतेला माझी विनंती आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून श्री डॉक्टर विजयकुमारजी बंग साहेब हे उभे आहेत। तरी यांच्या विकासाची कारकीर्द आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि प्रभाग क्रमांक 2चा जर सगळं आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून जर विकास करायचा असेल तर डॉक्टर बंग सरांना निवडून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्यांचे धनुष्यबाण या बौद्ध चिन्हावर प्रचंड बहुमताने बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी जागरूक होऊन बंग सरांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी माझी इच्छा आहे। तसे मी सर्व दिग्रसकरांना एक आवाहन देते की कुठल्याही प्रकारचं हे न बाळगता त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। 200 अधिकृत उमेदवार शिवसेना गटाचे डॉक्टर संजयजी बंग सर हे उभे आहेत। तरी त्यांना बोध चिन्हावर क्लिक करून त्याचं धनुष्यबाण हे बोध चिन्ह आहे। त्यांचे जे शैक्षणिक कार्य दिग्रस मधले पाहता त्यांना आपल्या म्हणजे प्रभाग क्रमांक 2 ची समोर प्रगती होण्याकरिता आजपर्यंत आपण बघत आहे की आपल्या प्रभाग क्रमांकाची जी परिस्थिती आहे, सर्वांचे जे लेआउट आहे आणि लेआउटवरचं जे पाणी आहे ते सर्वांचं रस्त्यावर आहे। आज मी सुद्धा पाटील नगर मध्येच राहते, तरी पण प्रभाग क्रमांक 2 ची सर्व स्थिती पाहता आणि आपल्या नगराचा विकास करण्याकरिता आपण बंगसर आणि फक्त बंगसर यांनाच विजयी करून द्या। कारण की ज्या अर्थी आपण दिग्रसचा शैक्षणिक विकास पाहत आहे तर त्यांच्याशिवाय या म्हणजे दिग्रसमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण बघता त्यांची जी प्रगती आहे ती म्हणजे काही आपण त्याच्याविषयी हे करू शकतच नाही। म्हणून माझी एक म्हणजे मला असं वाटते आणि सर्वांच्या मतेने मी सांगते की आपण फक्त बंगसर आणि बंगसर यांनाच विजयी करून द्या आणि धनुष्यबाण या बोध चिन्हावर आपण क्लिक करून सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी त्यांना विजयी करूया।